धम्मानुयायी ग्रुपच्या सर्व सभासदांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. विशेषतः संभाजी गरड साहेब यांनी ह्या चॅनलवर मला बोलण्याची संधी दिली, त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. खरोखर आज धम्मपदाचा प्रसार होणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून मी ही मोहीम चालू केलेली आहे की धम्मपद हा प्रत्येक माणसानं, प्रत्येक व्यक्तीनं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही जीवन जगण्याची कला आहे. भगवंतांनी सांगितलं की बाबा माणसानं कसं जगलं पाहिजे, जीवन सफल होण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि त्यांनी पर्टिक्युलर सेक्शनच्या माणसांनाच सांगितलं नाही की बा बुद्धिस्ट लोकांनीच हे अनुसरलं पाहिजे किंवा असं पाहिजे, असं काही नाही. हे सर्वांनी अनुसरणं अत्यंत महत्वाचं आहे. मानव जातीनं मानवाचा उद्धार, स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी प्रत्येक माणसानं हे धम्मपद समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ते धम्मपद काय आहे? धम्मपद म्हणजे धम्माचा मार्ग, पद म्हणजे मार्ग. तसे धम्मपदाचे अनेक अर्थ होतात. पद म्हणजे गाथाही होते, धम्माची गाथा, किंवा जी एकच पद जरी मनुष्य ऐकला आणि त्याच्यानं त्याचं उपशमन झालं, म्हणजे त्याला तो अर्थ कळला, तरी धम्मपद होतं. एक धम्मपद श्रेष्ठ असे जे ऐकून उपशांत बने, मन उपशांत बने, अशा तऱ्हेचे भगवंताची गाथा पण आहे. तर एकच धम्मपद जरी माणसानं ऐकलं आणि त्याला काही बोध झाला तर ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि आपण ऐकतो की एकेका गाथेनं लोक अर्हत झालेले आहेत. एकच गाथा ऐकली तरी अर्हत झालेले आहेत. त्याच्या भरपूर कथा आहेत आपल्याकडे, त्या आपण नंतर घेऊ, एक एक क्रमाक्रमानं आपण ते घेऊ. तर हा बुद्धाचा धम्म जगण्यासाठी कसा आवश्यक आहे ते भगवंतांनी सांगितलंय की मनुष्य कशाचा बनला आहे. तर मनुष्य मनाचा आणि शरीराचा. त्यांनी त्याला नाव दिलंय नाम रूप. नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर. तर मनुष्य हा नाम रूपाचा बनलेला आहे, हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर रूप म्हणजे शरीर आहे की शरीर जर आपलं आजारी झालं तर आपण डॉक्टरकडे जातो, आहे की नाही. डॉक्टरकडून इलाज करतो आणि आपलं शरीर योग्य करतो. पण मन आजारी झालं, मन खराब झालं तर आपण कोणाकडे जातो? कोणाकडेही जात नाही. तर खरोखरच बुद्ध हे मनाचे डॉक्टर आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच धम्मपदाच्या पहिल्या गाथेतच त्यांनी सांगितलंय, म्हणजे बेस सांगितलंय की धम्मपदाचा बेस काय आहे किंवा माणसाच्या जगण्याचा बेस काय आहे. काय सांगितलं की मनोपुबंगम्मा धम्मा, मनोसेठा मनोमया, मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा, ततोनम दुःखमन्वेती चक्कम व वहतो पदम. मन हे सगळ्या गोष्टीचे मूळ आहे. मन हेच प्रधान आहे. मन हेच मनोमय आहे. मनाच्या दुष्टतेने जो कोणी बोलतो किंवा कृती करतो तेव्हा दुःख त्याच्या पाठीशी असं धावतं की जसं बैलगाडीचं चाक बैलाच्या पायाच्या पाठीमागे धावतं. म्हणजे बघा, मन जर प्रदूषित असेल तर दुःख त्याच्या पाठीशी धावणारच, ते ठरलेलंच आहे. जसं बैलगाडीचं चाक बैलाच्या पायाच्या पाठीमागे धावत जाते, नाही की नाही, तशासारखं दुःख पण त्याच्या पाठीमागे धावतं जेव्हा मन प्रदूषित असेल तर. आणि दुसऱ्या गाथेतही सांगितलेलं आहे की मनोपुबंगम्मा धम्मा, मनोसेठा मनोमया, मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा, ततोनं सुखमन्वेती छाया व अनपायिनी.
तर मन प्रसन्न असेल तर सुख त्याच्या पाठीशी असं धावतं की जशी त्याची छाया त्याचा साथ सोडत नाही. म्हणजे बघा, दोन्ही गोष्टी भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. तर मन हेच प्रधान आहे आणि मनावरच तुमचे सुख आणि दुःख अवलंबून आहे. त्याच्यासाठी धम्मपदात एक कथा सांगितलेली आहे. काय झालं, एकदा खूप पाऊस पडला, जिकडे तिकडे चिखल झाला, जिकडे तिकडे किडे चालायला लागले. पाऊस पडला, चिखल झाला आणि किडे पण इकडे तिकडे फिरायला लागले. ते एक अर्हत भिक्षू जो आंधळा होता, त्याच्या पायाच्या खाली ते किडे आले आणि मरण पावले. तेव्हा सकाळी भेटीनंतर काही भिक्खू तिथे आले. त्यांनी बघितलं की याच्या पायामध्ये किडे आले, म्हणजे याने हिंसा केली. पंचशिलेतलं एक पहिलंच जे आहे तत्व, पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समाधियामी, आहे की नाही. ते याचे याने प्राण्याची हिंसा केली, म्हणजे जीवाची हिंसा केली आणि म्हणून याने मोठे पाप केले. याची तक्रार भगवंताकडे ते घेऊन गेले. तेव्हा भगवंतांनी विचारलं की बुवा, यांनी जे किडे मारले ते तुम्ही पाहिले आहे का? ते म्हणाले नाही. किंवा याने तरी स्वतः पाहिले आहे का? नाही, कारण तोही आंधळा आहे. बरं, त्यानं ते जाणून बुजून केले मारले आहेत का? नाही, त्याला माहितीच नाही, कारण त्याला दिसले नाही. अचानक ते किडे आणि येऊन मरण पावले. हं? आणि कारण तो आंधळा होता, त्याला काही दिसले नाही. तर तुम्ही जर हे बघितलं नाही किंवा त्यानेही जाणून बुजून ते मारलेले नाही, तर त्याने हिंसा केलेली नाही. म्हणजे बघा, हिंसा करण्यामागे हेतू असला पाहिजे, हे इथे महत्वाचं तत्व आहे का नाही. पण मग त्यांनी विचारलं की बाबा, हा मग आंधळा कसा? आता अर्हत झालेला आहे, पण हा आंधळा कसा? म्हणजे हा कम्म सिद्धांताचा नियम इथे सांगितलेला आहे भगवंतानी. त्यांनी थोडा वेळ, भगवंतानी क्षणभर ते थांबले, त्यांनी ध्यान केलं आणि मग सांगितलं, हा मागच्या जन्मामध्ये हा एक वैद्य होता, डॉक्टर होता. हं? आणि डॉक्टर होता, डोळ्याचा डॉक्टर होता हा. त्याच्याकडे अनेक रोगी येत असत. हं? ज्यांचे डोळे खराब झालेत, त्यांना दुरुस्तीसाठी येत होते. म्हणजे तो डोळ्याचा डॉक्टर होता, वैद्य होता. तर एक बाई आली, गरीब बाई त्याच्याकडे. तिच्याजवळ पैसा नव्हता, द्यायला काही नव्हतं. तेव्हा ती म्हणाली, बाबा मी आंधळी आहे, पण माझे डोळे तुम्ही दुरुस्त करा, मी तुमची जीवनभर सेवा करीन. जीवनभर तुमची सेवा करीन, आहे की नाही. तो म्हणाला ठीक आहे. त्यानं असं औषध दिलं की ती 15 दिवसात तिचे डोळे बरे झाले. वैद्य होता तो. आता नंतर फॉलोअपला ती गेली पुनर्तपासणीसाठी. पण तिला दिसायला लागलं, पण ती घाबरली, कारण की अरे, आता मला जीवनभर याची दासी व्हावं लागेल, माझ्या मुलाबाळासकट याची सेवा करावी लागेल. म्हणून ती डॉक्टरकडे गेल्यावर ती खोटं बोलली, म्हणे दिसत नाही मला, है की नाही. अशा रीतीनं काय झालं की त्यानं ही खोटं बोलली. याला माहित झालं की तिचे डोळे तर बरोबर आहेत, पण ही खोटं बोलते, कारण हिला दासी व्हायचं नाही आहे. मग त्याच्या मनात दुर्भावना निर्माण झाली. त्याचं मन थोडं कलुषित झालं तिच्याबद्दल आणि त्यानं तिच्या डोळ्यात असं औषध टाकलं की ती पुन्हा आंधळी झाली. तर भगवंतांनी सांगितलं की ती जे आंधळी झाली, म्हणजे यानं प्रदूषित मनानं त्या स्त्रीला आंधळी केल्यामुळे हा अनेक जन्म हा स्वतः आंधळा राहिलेला आहे. हा माणूस आंधळा राहिलेला आहे. मग लोकांनी, भिक्खूंनी विचारलं की भगवान, तुम्ही म्हणता की तो आंधळा त्या कम्म सिद्धांतामुळे झालेला आहे की नाही. पण आता तुम्ही म्हणता की हे अर्हतही आहे की नाही.
तर भगवंतांनी सांगितलं अर्हताचा हेतू प्रदूषित मनाचा नाही, आणि तो प्रदूषित मन नसल्यामुळे त्यानं त्या जाणून बुजून ते काही हिंसा केलेली नाही आहे, है की नाही? हिंसा केलेली नाही आहे, त्याच्यामुळे ते पाप त्याला लागत नाही आहे. म्हणजे हा इथे भगवंतांनी कर्म सिद्धांताचा नियम सांगितला, तर तुम्ही कुठलेही कर्म जे करता ते कर्म हेतू सहित असतील, जाणून बुजून तुम्ही केलेले असतील, तर त्याचे पाप तुम्हाला लागतं, अन्यथा नाही. आता डॉक्टर आहे, साधा डॉक्टर आहे समजा, आता तुमचं ऑपरेशन करत होतो. ऑपरेशन करता करता होऊ शकते दुर्दैवानं कोणी मरण पावला. त्यावेळी काय असते ते ते त्याला पाप लागतं काय? म्हणजे त्याला दोष दिला जातो काय? जज सुद्धा त्याला दोष देईल काय? नाही देणार. तो म्हणेल माझा हेतू स्वच्छ आहे, त्याला निरोगी करण्याचा, त्याला दुरुस्त करण्याचा, पण चुकून तो मेला. काय करणार? म्हणजे जे जाणून बुजून केले जात नाही ते पाप लागत नाही, अशा बुद्धांच्या कम्म सिद्धांत आहे. तर अशा तऱ्हेने भगवंतांनी इथे कम्म सिद्धांत सांगितलाय आणि त्याचे परिणामही नक्कीच आहेत. म्हणजे त्याचे परिणाम न चुकता भोगावे लागतात. म्हणून हा कम्म सिद्धांताचा नियम जो त्यांनी सांगितलेला आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण माणसं जे कर्म करतो ते जाणून बुजून करायला नको. कारण पापोती पश्यति भद्रम, पापोपी पश्यति भद्रम, याव पापम न पश्यति ये दाच पश्यति पापम, अथ पापो पापाली पश्यति. म्हणजे या माणसाला पाप करताना कसली भीती त्याला वाटत नाही, कारण त्याला वाटते ही मजाच मजा वाटते. परंतु भगवान म्हणतात की जोपर्यंत पाप कर्म त्याचे फळ देत नाही तोपर्यंत पापी माणसाला ते भले कर्म वाटते. त्याला वाटते वा चांगलं आहे, मी जे काही करतो ते चांगलं आहे. पण जेव्हा पाप कर्म त्याचे फळ देते तेव्हा ते त्याला वाईट वाटते. त्याचप्रमाणे कुशल कर्म जोपर्यंत सुखाचे फळ देत नाही तोपर्यंत एखाद्या चांगल्या व्यक्तीला ते अकुशल कर्म वाटू शकते. परंतु ज्यावेळी ते सुखाचे फळ प्राप्त होते तेव्हा त्याला ते कर्म कुशल कर्म वाटू लागते. म्हणजे त्याला उशिरा पण कधी कुशल कर्माचे फळ मिळतात. जसं आपण एखादं दान करतो, आहे की नाही? दान केल्यानंतर आता लगेच त्याचे पुण्याचे फळ मिळत नाही, परंतु त्याचे काही काळानंतर फळ मिळतात. तर अशा तऱ्हेने हा कम्म सिद्धांत आहे. कम्म सिद्धांत हे आपण आर्य अष्टांगिक मार्गामध्ये विभागू शकतो. आता आर्य अष्टांगिक मार्गामध्ये काय आहे? सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, आणि सम्यक कर्मांत. तर सम्यक कर्मांत जो आर्य अष्टांगिक मार्ग, कुठलंही तुम्ही बुद्धाचं तत्वज्ञान घ्या, ते आर्य अष्टांगिक मार्गामध्ये विभाजित होते. आता इथे सम्यक कर्मांत हे कर्म आले की त्यांनी जर कुशल कर्म केले असते तर त्याच्या मागे दुःख असे लागलं नसते, आहे की नाही? त्याने जर स्वच्छ मन ठेवलं असतं तर त्याला ही अशी भोगायची पाळी आली नसती. हे भगवंतांना इथे सिद्ध करायचं आहे. म्हणून आर्य अष्टांगिक मार्ग किती महत्वाचा आहे त्यांनी बऱ्याच पद्धतीनं ह्या धम्मपदात अनेक रीतीनं समजावून सांगितलेलं आहे. इथं पाप वग्गो पण आहे की पाप वग्गो मध्ये कोणकोणते कर्म पाप आहेत आणि ते काय फळ देतात. म्हणजे जे पेराल ते उगवेल, असा हा कर्म सिद्धांत आहे. म्हणजे आपल्याला वाटते की बाबा आता काही गरज नाही त्याची, तर पाप वग्गो नावाचं इथे जे आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितली आहे, मधुवा मयती बालो याव पापम न पच्यती ये दाच पच्यती पापम, अथ बालो दुःखम निगच्छती. म्हणजे जो वरी पाप पकत नाही, जो वरी न पकते पाप, जानी मूर्ख त्या मधुपरी, पाप पकिले पाहुनिया मूर्ख त्यावरी शोक करी. जोवर पाप परिपक्व होत नाही तोपर्यंत मूर्ख त्याला मधाप्रमाणे गोड मानतो, परंतु जेव्हा पाप परिपक्व होते तेव्हा तो दुःखी होतो, आहे की नाही? अजून सांगितलंय, नाही पापम कथम कम्मम,
सज्जू क्षीर वमुच्यती दहंत बालवन वेती भस्मच्छन्नो व पापको. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे, न पाप कर्म हे झट दिसती, न फाटे दूध काढता क्षणी, जाडी तसे ते मूर्खाला भस्म वेष्टिलेली अग्नी. म्हणजे बघा, हे पाप कर्म काही झट दिसी त्याचे फळ देत नाही. जसे ज्याप्रमाणे दूध जसं काढल्याबरोबर, गाईचं दूध काढल्याबरोबर लगेच थोडीच फाटते, त्याला उशीर लागतो, बराच वेळ लागतो आणि नंतर मग ते दूध खराब होते. त्याप्रमाणे त्याने म्हटलेलं आहे बघा. म्हणजे काय उपमा देऊन भगवंतांनी ह्या धम्मपदात अनेक गोष्टी अशा समजावून सांगितलेल्या आहेत. न पाप कर्म हे झट दिसती, न फाटे दूध काढता क्षणी, जाडी तसे ते मूर्खाला भस्म वेष्टिलेली अग्नी. म्हणजे ज्याप्रमाणे नुकतेच काढलेले दूध फाटत नाही, नाशत नाही, त्याचप्रमाणे केलेले पाप कर्म लगेच फळ देत नाही, कारण ते राखेने झाकलेल्या अग्निप्रमाणे ते मूर्खाला जाळीत असते. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा हे असतो, काय निखारा असतो बघा, निखाऱ्यावर वरती राख असते, आहे का नाही. राख असल्यामुळे ती अग्नी काही दिसत नाही, पण ती माणसाला ती अग्नी आतमध्ये किती असते निखाऱ्यात. तशासारख्याच एखादा माणूस जो पापी असतो, ज्याचे विकारयुक्त मन असेल, ज्याच्या दुष्टतेने भरलेलं असेल, द्वेषानं भरलेलं एखाद्याचं मन असेल, तर ते त्याला जाळत असते आतून. वरून आपल्याला वाटते की वा वा किती चांगला आहे. कारण जो कट कारस्थान करतो, एखाद्याला मारायचं आहे, तर त्याला प्लॅनिंग करावी लागेल ना. त्याला शस्त्र जमवावे लागेल, इकडून विकत घ्यावं लागेल, तिकडून विकत घ्यावं लागेल, काहीतरी कारस्थान करेल, तो प्लॅनिंग करेल की कोणत्या वेळी याला जाऊन मारायचं, काय करायचं. म्हणजे अनेक दृष्टीनं म्हणजे त्याला सुरूच होतं, त्याचं ते जळणं सुरूच होतं. आणि तरी तो ते गोड समजून ते करत असतो, परंतु त्याचे परिणाम पुढे त्याला काय भोगावे लागतील याची त्याला काळजी नसते. अशा तऱ्हेने भगवंतांनी हा कर्म सिद्धांत अनेक प्रकारे समजून सांगितलेला आहे. की याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे. आणि माणसाचं तसंच आहे, तर मनुष्य शीलवान कसं राहायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी एक पुफ्फवग्गो म्हणून सांगितलेलं आहे. पुफ्फवग्गातही त्यांनी फार सुंदर रीतीनं वर्णन केलेलं आहे की कुशल कर्म, माणसाचे कुशल कर्म कसे फळ देतात, चांगले फळ देतात, त्याच्यासाठी त्यांनी या धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे की जसं आपण काय केलं पाहिजे, म्हणजे आपली भावना कशी असली पाहिजे. त्यांनी सांगितलंय की कोण देवता सहजिंकी पृथ्वी येम लोकाशिया वेची धम्मपद सुदेशितम कोण चतुर्पुष्पासमय को इमं पठवी विजेचती एम लोकंच इमं सदेवतम को धम्मपद सुदेशितम कुशलो पुष्पमेव पचिष्यति. म्हणजे कोण आहे जो ही पृथ्वी आणि देवलोकासहित एमलोक यांना जिंकील. कोण कुशल पुरुष जो सुंदर फुले वेचणाऱ्या कुशल माळ्याप्रमाणे उत्तम प्रकारे उपदेशिलेले धम्मपद वेचील. म्हणजे धम्माचा सार कोण समजून घेईल. धम्माचा सार समजणाऱ्यासाठी थोडस प्रज्ञा लागते, थोडी प्रज्ञा लागते, त्याची दृष्टी लागते. कारण भगवंतांनी असं उदाहरण दिलं की जसं एखाद्या डाळीच्या ठिकाणी आपण चमचा ठेवला आहे, चमचा, त्या चमच्याला त्या डाळीचा स्वाद किती वेळपर्यंत राहिला तरी चमच्याला डाळीचा स्वाद समजतो का, नाही समजत. परंतु जिभेवर ठेवता बरोबर डाळीचा थोडासाही भाग जिभेवर ठेवला लगेच त्याला काढायला लागते. अरे वा वा काय सुंदर आहे, सुंदर भोजन आहे, सुंदर डाळ आहे का नाही, स्वादिष्ट आहे. म्हणजे त्याचा स्वाद डाळीला लवकरच समजतं. त्याचप्रमाणे जो धम्माकडे आकर्षित कोण होतो, धम्माकडे आकर्षित होणारा माणूस स्वतः त्याचे चिकित्सक असला पाहिजे. त्याला जाणून घेण्याची हे असली पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे की आपण आपलं जीवन कसं जगलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी जीवन जगण्यासाठी काय सांगितलेलं आहे, त्याचं आचरण आपण कसं केलं पाहिजे, ह्या गोष्टी भगवंतांनी आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सांगितलेलं आहे. की तुम्ही सम्यक दृष्टी ठेवा, म्हणजे तुमचे
दृष्टी म्हणजे विचार करण्याची जी धारा आहे, विचारधारा जी आहे ती सम्यक असली पाहिजे, बॅलन्स्ड असली पाहिजे, एकदम पवित्र असली पाहिजे. बॅलन्स दृष्टी ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही संकल्प करा, आहे का नाही. नंतर सम्यक वाचेचंही सांगितलेलं आहे की ही वाचा तुमची अत्यंत महत्वाची आहे. तुमचं बोलणं मधुर असलं पाहिजे. आणि पंचशीलातही तुम्हाला सांगितलेलं आहे, मुसावादा वेरमणी शिक्षा पदम समाधी आम्ही. म्हणजे तुमची जी वाचा आहे ती खोटारडी नसली पाहिजे, आहे की नाही. सत्य असली पाहिजे. कोणाची चहाडी चुगली करायला नको, कोणाची निंदा करायला नको. म्हणजे अशा तऱ्हेने अनेक प्रकारे भगवंतांनी शील समजावून सांगितलं आणि कुशल कर्म समजावून सांगितलं. म्हणजे सम्यक कर्मांत तुमचे कसे असले पाहिजे ह्याचं त्यांनी अनेक ठिकाणी उदाहरणं देऊन देऊन ह्या धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे. अनेक पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी ते प्रत्येक म्हणजे इथं जवळजवळ 26 प्रकरणं आहेत. 26 प्रकरणामध्ये अनेक प्रकारे हा मार्ग समजावून सांगितला आहे. एकायन मग मागच्या वेळी आपण बोलताना अग्निदत्ताबद्दल बोललो होतो. अग्निदत्त म्हणजे एक प्रकारची आपली बुवाबाजी करणारा एक होता. त्यानं प्रथम उदारपणा जो दाखवला की आपली सगळी संपत्ती लोकांना दान केली. सगळी संपत्ती दान केल्यामुळं लोकांना वाटलं हा फार उदार मनुष्य आहे की नाही. आता त्याच्यामुळं अनेक त्याचे शिष्य तयार झाले. बाबा झाला तो. बाबा झाल्यानंतर अनेक शिष्य जमा झाले, हजारो शिष्य जमा झाले. परंतु भगवंतांनी हे ओळखलंय की हा लोकांना काय शिकवतो, एवढे शिष्यांना तो गैरमार्गाने पाठवतो का काय. आणि म्हणून मग त्यांनी महामोगलांना पाठवलं. महामोगलांना त्याच्याकडे पाठवला. तर महामोगलान गेल्याबरोबर तर तो द्वेष करू लागला महामोगलांचा. महामोगलांना शिव्या देऊ लागला आणि वादविवाद करू लागला त्याच्याशी, ते तुम्ही बुद्धाचे शिष्य असे तसे तसे तसे. आणि बराच वाद झाल्यानंतर मग महामोगलांनी त्याला विनंती केली, अरे बाबा आता रात्र झालेली आहे, मला थोडा आसरा तरी दे. नाही, तुझ्यासारख्या मूर्खाला आम्ही आसरा देऊ शकत नाही, कारण तुम्ही पाखंडी आहात, बुद्धाचे शिष्य पाखंडी आहात, तुम्हाला इथे काही जागा नाही आहे. मग तो वारुळात तिकडे नदीच्या किनाऱ्यावर जाऊन त्याला झोपावं लागलं महामोगलांना. आणि तिथे एक नागाची वस्ती होती. नागराजा तिथे राहत होता आणि त्यांना वाटलं की हा नागराजा याला संपवून टाकेल, आहे की नाही. तर नागराजा संपवेल असं त्यांना वाटल्यामुळे त्यांना वाटलं आता झाला, आता हा खतम झाला. म्हणजे सकाळीच सगळे त्याचे शिष्य गेले बघायला की हा संपला असेल. तर त्याच्यात उलट काय झालं, नागराजा त्याला प्रोटेक्शन द्यायला लागला. त्याला म्हणजे ध्यान करत राहिला महामोगला आणि त्यांना नागराजाने प्रोटेक्शन दिलं. आणि सगळे लोक त्याचे पाया पडले, सगळे त्याचे शिष्य पाया पडले. अग्निदत्ताला सांगितलं, अग्निदत्तही चमत्कार बघायला गेला, परंतु तो नमला नाही. आणि तेवढ्यातच भगवंताचं तिथे आगमन झालं आणि भगवंतांनी त्याला विचारलं की बाबा तू काय शिकवतो काय. तर तू म्हणे मी दगडाची पूजा करा, अमुकाची पूजा करा, तमुकाची पूजा करा, पर्वताची पूजा करा, नद्यांची पूजा करा, अशा तऱ्हेने अनेक पूजेच त्यांनी सांगितलं. भगवंतांनी त्याला विचारलं की अरे पूजा करून काय होईल, ह्या पूजेनं काय साध्य होईल, कर्मकांड करून काय साध्य होईल, तुला तरी साध्य झालेलं आहे का, तुझा तरी काही फायदा झाला आहे का. तो म्हणाला मला तर काही सापडलं नाही आणि अजून मला काही विद्या प्राप्त झाली नाही, मग तू कशाला ह्या मूर्ख बनवतो सगळ्यांना. म्हणून त्याने सांगितलं की असं नव्हे, तू आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन कर. म्हणून भगवंतांनी त्यांना सांगितलं की 4 आर्य सत्य आहेत, आहे की नाही. 4 आर्य सत्य तू पाळले पाहिजे, आहे की नाही. 4 आर्य सत्य काय आहेत की जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचं निवारण होऊ शकते आणि दुःख निवारणाचा मार्ग पण आहे. म्हणजे भगवंतांनी सांगितलं की हा एक आहे ना मग आहे, हा एकमेव मार्ग आहे की ज्यामुळे तुझ्या दुःखातून निवारण होईल.
बाकी दुसरा कोणीही तुला दुःखातून सावरू शकणार नाही. तेव्हा तो पण भगवंताच्या पाया पडला अग्निदत्त आणि भगवंताचा शिष्य झाला. तर अशा रीतीने अनेक पद्धतीने भगवंतांनी हा आर्य अष्टांगिक मार्ग सगळ्यांना समजावून सांगितलं आणि लोकांना धम्माकडे वळवलं. लोक बरेच अर्हत झाले, त्यांना निब्बाण प्राप्त झालं, सुख मिळालं आणि अशा तऱ्हेने त्यांचा उद्धार झाला. तर हे अनेक पद्धतीने भगवंतांनी सांगितलं आणि लोकांना सांगितलं की बाबा जे गरजेचं आहे ते तुम्ही बघा. भगवंतांनी मग्ग वग्गो मध्ये सांगितलं आहे का हा मार्ग काय आहे. एकायनो मग्गो जो आहे तो मार्ग काय आहे याच्या अनेक पद्धतीनं त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. एकदम हे तुम्ही पटीपन्ना म्हणजे ह्या एकमेव मार्ग आहे जो मी तुम्हाला सांगितलेला आहे, त्याच मार्गाने तुम्ही चला, त्याच्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. तर अशा रीतीने भगवंतांनी सांगितलं आणि हे समजावून सांगितलं की बाबा हे निकडची जी आहे निकड आहे आजची, ती तुम्ही पूर्ण केली पाहिजे. आणि ज्या गोष्टी आहेत ज्या आवश्यक आहेत की बाबा ही पृथ्वी कशी बनते, पृथ्वी कशावर उभी आहे, याच्यानं काय होईल, त्याच्या ह्या व्यर्थच्या गोष्टी करू नका. त्यांनी याच्यासाठी एक उदाहरण दिलं की एक धनुष्य बाण एखाद्याला प्रवाशाला लागलाय, धनुष्य बाण लागला, तो खाली पडला, मूर्छित पडला आणि लोक धावले त्याच्या बाण काढण्यासाठी. पण तो काय म्हणतो की थांबा, बाण काढू नका, मला हे सांगा की हा बाण कशाचा बनला आहे, हा बाण कोणी मारला आहे, हा विषबुजा आहे का बिनविषबुजा आहे. म्हणजे अशा तऱ्हेचे व्यर्थ प्रश्न विचारतो पण तो बाण काढू देत नाही. मग आलेले लोक म्हणतात की बाबा रे, हा बाण काढू दे, प्रथम तुझी जखम धुवू दे, व्यवस्थित करू दे आणि नंतर मग तुझा बाण काढ. नंतर हे व्यवस्थित झाल्यावर तुझे दुःख बरं होईल, आहे का नाही. आणि तुझं दुःख बरं झालं म्हणजे मग तू हे प्रश्न विचार. पण सध्या तरी तू इमिजिएट काय कर, इमिजिएट तुझा बाण काढून जखम हे करू दे. परंतु ह्या इतर वैदिकांमध्ये हाच भाग आहे की बाबा त्या गोष्टी ज्या निरर्थक आहेत, व्यर्थच्या गोष्टी आहेत, त्या करत बसा आणि बाकीचे हे मुख्य काम सोडून द्या. म्हणून भगवंतांनी सांगितलं की ह्या मूर्खासारख्या गोष्टी करू नका, योग्य तेच करा, त्याच्यानं तुमचं भलं होईल. एकदा काय झालं, बरेच नग्न साधू आले. नग्न साधू जवळून गेले, भस्म लावलेले गेले, अंगावर इकडे तिकडे जटा वाढवलेल्या. तेव्हा भिक्खूंनी विचारलं, भगवान यांना कोणती स्थिती प्राप्त झालेली आहे, यांना कोणती स्थिती, श्रोतापन्न आहेत की सगदागामी आहेत की अनागामी आहेत, ही आध्यात्मिक स्थिती आहे माणसाच्या जीवनाची, तर याच्यात कोणती स्थिती यांना प्राप्त झाली. भगवंतांनी सांगितलं की यांना काही प्राप्त झालेलं नाही आहे. हे जेवपर्यंत आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करणार नाही तोपर्यंत यांची मुक्ती होणार नाही. म्हणजे एकमेव मार्ग आहे, एकायनो मग्गो, एकमेव मार्ग आहे, याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. म्हणून मागच्या वेळी आपण विपश्यनेबद्दल बोललो की विपश्यना सुद्धा काय आहे. बरेच लोक विपश्यनेला टीका करतात, विपश्यनेला जाऊ नका म्हणतात, विपश्यनेनं आंबेडकरी चळवळ संपून जाते, हे लोक निष्क्रिय होतात, यांना काही चळवळीशी काही घेणं देणं नाही, असं होत नाही. म्हणून ज्याला मन स्वच्छ करायचं आहे त्याला विपश्यना केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. कारण मन स्वच्छ करण्याची औषध आहे ते एक प्रकारची. भगवंतांनी मनाचं एवढं त्यांनी संशोधन केलेलं आहे की त्यांच्यासारखा मनोवैज्ञानिक कोणी झालेला नाही. म्हणजे त्यांनी दुःख आहे, दुःखाचं कारण आहे हे शोधलंय. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा सायंटिस्ट प्रत्येक गोष्टीचं कारण शोधतो, त्याप्रमाणे त्यांनी विपश्यना साधना
ही जी सांगितलेली आहे ही एक प्रकारचं सायंटिस्ट पद्धत आहे, वैज्ञानिक पद्धत आहे. जसं त्यांनी सांगितलं की कायानुपश्यना. कायानुपश्यना म्हणजे काय? की तुम्ही शरीराकडे लक्ष द्या. शरीरात काय हालचाल आहे चालू द्या. पायापासून डोकापर्यंत तुम्ही कायानुपश्यना करा. वेदनानुपश्यना करा म्हणजे त्याच्यानं जे ज्या वेदना तुमच्या निर्माण होतात त्यांच्याकडे तुमचं बारीक लक्ष गेलं पाहिजे. तर हे जे आहे ते सगळं आनापानसती किंवा ती ध्यान साधना केल्यानं त्यांना माहिती पडते. कारण शरीर कशाचं बनलं आहे? नामरूपाचं. तर हे नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर. तर हे रूप एवढं क्षणाक्षण बदलत आहे. सतत कंटिन्युअस बदलत आहे. एवढ्या पद्धतीनं बदलत आहे. मनही तुमचं सतत एवढं चंचल आहे. तर त्याला तुम्ही आवरलं पाहिजे. ज्याप्रमाणे बाणकार बाणाला आवरतो, त्याप्रमाणे तुमचं मन सुद्धा तुम्हाला आवरता आलं पाहिजे. एवढं चंचल आहे ते मन. तर मनाचे विश्लेषण करा तुम्ही. म्हणजे चित्तानुपश्यना सांगितलेली आहे त्याला. धम्मानुपश्यना म्हणजे काय की तुमचं मन कसं कार्य करते, तुमच्या मनात राग कसा उत्पन्न झाला, द्वेष कसा उत्पन्न झाला, त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर कार्य केलं पाहिजे की बाबा हे तटस्थतेने पहा की माझा हा राग आता उत्पन्न झालेला आहे. तो साक्षी भावानं बघा तर तो राग सुद्धा तुमचा संपून जाईल. किंवा तुमच्या शरीरात काही वेदना निर्माण झाल्या, फाल्ट झाला त्याच्यात, तर त्या वेदना सुद्धा तुम्ही साक्षी भावानं बघितल्यास त्या वेदनाही नष्ट होतील. म्हणजे अशा तऱ्हेने शरीराचं पण भगवंतांनी विश्लेषण केलंय आणि मनाचं पण विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे भगवंतासारखा सायंटिस्ट आजपर्यंत कोणी झालेला नाही. कारण मनुष्य जो बनला आहे मनाचा बनलेला आहे आणि शरीराचा बनलेला आहे. तर हे जर जो कोणी समजून घेईल तोच त्याच्यावरती कार्य करेल आणि त्याप्रमाणे तो वागेल. तर अशा तऱ्हेने भगवंताने सांगितलं की तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी सत्सहस्त्री कोटी वेळा जिवंत होते आणि मरते. किती वेळात? तर तुमची पापणी लवेपर्यंत. म्हणजे तुमचं शरीर एवढं फास्ट आहे. म्हणजे याच्यात पेशी जन्मतात मरतात, जन्मतात मरतात तुमच्या शरीरात आणि जिवंत होतात. जन्मतात मरतात, जिवंत होतात आणि मरतात. म्हणजे हे सतत चालू आहे, कंटिन्युअस. आणि आपल्याला वाटते आपण स्थिर आहोत. पण ते जेव्हा ते विपश्यनेनं बघेल मनुष्य तेव्हा त्याच्या लक्षात येईल. आता अशा रीतीने आणि तो एक प्रवाह आहे एक प्रकारचा. म्हणजे तुमच्या शरीरातला रक्त प्रवाह सुद्धा एवढा फास्ट चालतो, तो आपल्या लक्षात येत नाही. कारण त्याला साधारण दृष्टीनं आपण जर बघितलं तर ते समजणं शक्य नाही आहे. त्याला वेगळी दृष्टी लागेल, सम्यक दृष्टी लागेल आणि ती प्राप्त करणे साधी गोष्ट नाही आहे. तर अशा रीतीने भगवंतानी शरीराचं आणि मनाचं विश्लेषण करून यावर उपाय जे सांगितलेला आहे ते हे धम्मपदात आहे. ह्या धम्मपदात 423 गाथा आहेत, 423 आणि जवळजवळ 300 कथा आहेत. म्हणजे मनुष्याने कसं जगलं पाहिजे याची ही आर्ट ऑफ लिव्हिंग आहे एक प्रकारची. जीवन जगण्याची कला आहे. तर हे जे धम्मपद जो मनुष्य वाचेल त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा एकमेव धम्मपद असा आहे की ज्याची साऱ्या जगातल्या पाश्चिमात्य लोकांनी सुद्धा प्रशंसा केलेली आहे. आणि भदंत आनंद कौशल्यायन यांनी असं सांगितलेलं आहे, इथे मी दिलेलं आहे कि एक पुस्तक को और केवल एक पुस्तक को जीवन भर साथी बनाने की यदि कभी आपकी इच्छा हुई तो विश्व के पुस्तकालयों में आपको धम्मपद से बढ़कर दूसरी पुस्तक मिलनी कठीण आहे. म्हणजे भदंत आनंद कौशल्य यांनी सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा जर तुम्ही ही एकच पुस्तक वाचलं धम्मपद तरी तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. अशा तऱ्हेने भगवंतांनी हे धम्मपद अशा वेगवेगळ्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. तर याच्यात आपण बघा सहस्रवग्गो एक आहे. सहस्रवग्गो याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलं बघा. सहस्रमपीचे वाचा अनर्थ पद संहिता
एकम अत्तपदं सेयो यं सुत्वा उपसम्मती. म्हणजे अनर्थकारी पदयुक्त हजार असती जरी वचने, एक अर्थपद श्रेष्ठ असे जे ऐकून मन उपशांत बने. म्हणजे अनर्थकारी पद अनेक जर तुम्ही वाचले, तर असे हजारो वचन वाचले तरी अर्थयुक्त एकच पद श्रेष्ठ होय, जे ऐकून मनुष्य उपशांत बनतो. म्हणजे त्याला बोध होतो. बोध होणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट सांगितली, अनर्थकारी सहस्रमपीचे गाथा अनर्थ पद संहिता. सहस्रमपीचे गाथा अनर्थ पद संहिता एकम गाथा पदं सेयो यं सुत्वा उपसम्मती. म्हणजे अनर्थकारी पदयुक्त हजार गाथा असती जरी, एकच गाथा श्रेष्ठ असे जे ऐकून लाभे शांती खरी. म्हणजे अनर्थकारी पदांनी युक्त अशा हजारो गाथा जरी कोणी गायल्या तरी एकच गाथा श्रेष्ठ असू शकते, जे ऐकून माणूस उपशांत होतो. योच गाथा सतंस भासे अनर्थ पद संहिता एकम धम्मपदं सेयो यं सुत्वा उपसम्मती. म्हणजे एकच धम्मपद जरी तुम्ही ऐकलं तरी तुमचं मन संतुष्ट होईल, बोधप्रद होईल. तर अनर्थकारी पदयुक्त अनर्थकारी पदांनी शेकडो गाथा जरी कोणी गायल्या तरी धम्माचा एकच पद श्रेष्ठ आहे, जे ऐकून माणसाला शांती पडते. म्हणजे बघा, एक एक गाथेनं माणूस ते कसे बदलतो बघा. भगवंतांनी सम्राट अशोक कसा हे झाला, त्यांनी सांगितलं अप्पमादव अमृतपदम. अशोक राजा कसा धम्माकडे वळला की श्रवणानं त्याला ती गाथा ऐकवली. कोणती? अप्पमादो अमृतपदम पमादो मच्चुनोपदम अप्पमत्ता नमीयंती ये पमत्ता यथामता. याचा अर्थ काय होतो की जागृतता हे एक अमृत पद आहे. म्हणजे मनुष्य जागरूक असलं पाहिजे. जसं आता आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सती नावाचं जे अंग आहे, सम्मा सती आर्य अष्टांगिक मार्गात आहे ना, तर त्याला म्हणजे सम्मा सती म्हणजे काय? सतत जागृत राहणे. सम्मा सती म्हणजे जागृत राहणे. तर इथे अप्पमाद वग्गो जो दिलेला आहे, म्हणजे जागृत कसं राहता येईल, सतत जागृत कसं राहता येईल याचं शिक्षण हे आपल्या अप्पमाद वग्गो मध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्या एकाच गाथेनं सम्राट अशोक बुद्धाकडे वळला. त्यांनी लगेच ते श्रामणेराचं ऐकून त्यांनी सांगितलं, बाबा तुझा गुरु कोण? तर ते म्हणे माझे उपतिष्ठ गुरु आहेत. मग ते गुरु आले. मग त्यांनी सम्राट अशोकाला उपदेश केला आणि सम्राट अशोक बदलला. कोणत्या गाथेनं? अप्पमादो अमृतपदम पमादो मच्चुनोपदम अपमत्ता नमीयंती ये पमत्ता यथामता. म्हणजे काय आहे? अप्रमाद हे अमृतपद आहे, जागृतता हे अमृतपद आहे, सम्मा सती हे अमृतपद आहे. अपमादो अमृतपदम पमादो मच्चुनो. आणि जो निर्दिष्ट आहे, अज्ञानी आहे, अविचारी आहे, तो मनुष्य मृत्यूपद प्राप्त केलेला आहे. अमृतपदम पमादो मच्चुनोपदम म्हणजे एक मृत्यूपद आहे. पमादो मच्चुनोपदम अपमत्तान नियंती. म्हणजे जे जागरूक लोक आहेत ते कधीही मरत नाही. म्हणजे ते शरीरानं मरतात. तो भाग प्रत्येकाला आहे, ते आवश्यकच आहे. अपमत्तान नियंती म्हणजे पमत्ता यथामता. म्हणजे जो जागृतच नाही, जो अज्ञानातच आहे, ज्याला समजतच नाही की जगावं कसं, चांगलं जगणं कुणाला म्हणतात, तर तो मेल्यासारखाच आहे. तो कितीही वर्ष जगला तरी त्याला काही अर्थ नाही. तर अशा तऱ्हेने भगवंतांनी एकेका गाथेचं हे जे सांगितलं, यो सहस्रेन संगामे मानुषे जिने एकंच जेयमत्तानंद सवे संगाम जुत्तम. म्हणजे हजारो पटीने, हजारो आणि हजार पटीने रणात नर जो जिंकी तसे एक जुदा जो स्वतःच जिंकी तोच खरा तो रण जिंकी. म्हणजे समजा एखाद्यानं संग्रामामध्ये, लढाईमध्ये हजारो लोकांना कापलं आणि जिंकला,
तरी पण जो मनुष्य स्वतःला जिंकतो तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. असं आहे भगवंतांनी सांगितले. श्रेष्ठ माणूस स्वतःला जिंकणं म्हणजे स्वतःच्या इंद्रियावर ताबा ठेवणे हे अत्यंत महत्वाचे आहे आणि तोच खरा रणजिंकी आहे म्हणतो. म्हणजे अशा रीतीने फार म्हणजे इथं ठीक वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंतांनी उपदेश केलेला आहे. तर तो प्रत्येकानं हे सुगम धम्मपद, आता हे माझे 423 गाथा मी निवडल्या याच्यात आणि यांच्यात ते काव्य आणि गद्यातही याचं अर्थ मी दिलेला आहे. आणि बाकी जे आहे धम्मपद, हे धम्मपद हे 7 खंडामध्ये आहे. जसे 7 खंडामध्ये याच्या 423 गाथा ह्या इथे फक्त गाथा आहेत आणि इथे कथासहित त्याचं विश्लेषण सुद्धा केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक गाथेचं एवढं विश्लेषण डिटेल केलेलं आहे तर पूर्ण धम्मपद, पूर्ण धम्म जो आहे, त्रिपिटक जो आहे 84,000 गाथांचं त्रिपिटक, त्या त्रिपिटकाचा सार ह्या धम्मपदात आलेला आहे. आणि धम्मपदात कसं जगलं पाहिजे, आर्ट ऑफ लिव्हिंग, ते इथे दिलेली आहे. तर मनुष्याचं जीवन भगवंतांनी सांगितलेलं आहे की छो मनुष्य पटी लाभो, म्हणजे मनुष्याचं जीवन मिळणं हे मोठं कठीण आहे. किच्छो मच्चानं जीवितम, आणि माणसाचं जगणं सुद्धा मोठं कठीण आहे का नाही. पण जगणं कसं पाहिजे, कठीण जीवन जे आहे ते सोपं कसं झालं पाहिजे हे याच्यात धम्मपदात दिलेलं आहे. म्हणजे किच्छो मनुष्य पटी लाभो, किच्छो मच्चानं जीवितम, किच्छो बुद्धानं उत्पादो, आणि बुद्धांचं उत्पन्न होणं पण मोठं कठीण आहे. बुद्ध होतात का वारंवार 2,500 वर्षानंतर बाबासाहेब आपल्याला बुद्धासारखेच जन्माला आलेले दिसतात. म्हणजे 2,500 वर्ष म्हणजे मोठा काळ झाला. तर हे बुद्ध पुरुष जे आहेत हे फार फार वर्षानंतर, हजारो वर्षानंतर जन्माला येतात. म्हणून भगवंतांनी सांगितलं किच्छो बुद्धानं उत्पादो, म्हणजे बुद्धाचं उत्पन्न होणं मोठं कठीण आहे. आणि किच्छो सद्धम्म सवनम आल्सो, आणि बुद्धाचं उत्पन्न होणं कठीण आहे म्हणून सद्धम्म श्रवण करणं पण मोठं कठीण आहे. परंतु काय झालेलं आहे, 5,000 वर्षाची धम्मशासन आहे. त्याच्यात पहिला भाग जो आहे 2,500 वर्षाचा तो बुद्धांनी क्लिअर केला. आणि नंतर 1955 ला 2,500 वर्ष पूर्ण झाले, 2,500, आणि 56 पासून दुसऱ्या 2,500 वर्षाचं पर्व सुरू झालं जे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलं. ते हे बुद्धाचं जे अनुशासन आहे हे दुसऱ्या पर्वात सुरू झालंय 2,500 वर्षाच्या पर्वामध्ये. म्हणजे हे धम्मशासन बाबासाहेबांनी सुरू करून दिलेलं आहे. आणि आपण किती भाग्यवान आहोत की बुद्ध आपल्याला मिळालाय बाबासाहेबांमुळे, आणि ते आचरण करायलाही मिळालेलं आहे. ही काही सोपी गोष्ट नाही आहे, कारण हे सगळ्यांच्या भाग्यामध्ये नाही आहे. जे दुर्दैवी लोक आहेत जे बुद्धाला अनुसरत नाही, ते कारण अज्ञानात आहेत, त्यांना सत्य काय असत्य काय कळत नाही. म्हणून भगवंतांनी हेही म्हटलंय, असारे सारमतीनो सारे चासार दस्सिनो, ते सारं नादी गच्छन्ति मिच्छा संगप्प गोचरा. म्हणजे जे लोक असाराला सार म्हणतात, असाराला सार म्हणतात आणि साराला असार म्हणतात, म्हणजे चांगल्या गोष्टीला वाईट म्हणतात आणि वाईट गोष्टीला चांगलं म्हणतात. ते सारं आधी गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा, अशा मिच्छा संकल्पी लोकांना सार कधीही सापडणार नाही. म्हणजे त्यांना चांगल्या गोष्टी कधीही करता येणार नाही. ते अज्ञानातच जगतील आणि अज्ञानातच मरतील. तर अशा तऱ्हेने सांगितलं. आणि सारंच सार तो येतवा, असारंच असार तो, ते सारं अधि गच्छन्ति सम्मा संगप्प गोचरा. म्हणजे जे साराला सार म्हणतात आणि असाराला असार म्हणतात त्यांना सार सापडणारच, कारण ते सम्मा संकल्प लोक आहेत.
म्हणजे त्यांचे संकल्प हे सम्यक आहेत, योग्य आहेत. हा सुद्धा बघा आर्य अष्टांगिक मार्गाचाच भाग इथे आलाय. सम्मा संकल्प जग. तर अशा रीतीने सगळे कुठलाही उपदेश भगवंताचा तुम्ही आर्य अष्टांगिक मार्गामध्येच बघाल, कोणत्याही पद्धतीने बघाल, तर तुम्ही जेव्हा लक्षात येईल की हे जे 8 अंग आहेत, हे भगवंतांनी कशा वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या गाथांनी समजावून सांगितलंय. तर हे सगळ्यांनी समजून घ्या. आणि खूप काही त्रिपिटक तुम्ही वाचू शकत नाही. 140 ग्रंथ आहेत त्रिपिटकाचे. 140 ग्रंथ गोयंका गुरुजींनी ते पालीमध्ये छापून ठेवलेले आहेत. पण त्याचे मराठीत किंवा इतर भाषांमध्ये अजून भाषांतर झालेले नाहीये. फार कमी भाषांतर काही जे आपले विद्वान भिक्खू होऊन गेले, भजंतानंद कौशल्यायन, राहुल सांकृत्यायन, हे जगदीश काश्यप वगैरे, ह्या ह्या महामानवांनी खरोखरच चांगलं काम केलेलं आहे. तरी पण पूर्ण त्रिपिटक इतर भाषामध्ये गेलेलं नाही. पण धम्मपद असा ग्रंथ आहे जो संपूर्ण जगातल्या सगळ्या भाषांमध्ये गेलेला आहे. आणि प्रत्येक जण तो आपल्या घरी संग्रही ठेवतो, तो वाचन करतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो. तर मला आपणा सर्वांना विनंती करायची आहे की हा धम्मपद ग्रंथ आपण वाचा आणि त्याप्रमाणे आचरण करा. कारण नुसतं वाचून पण भागणार नाही, त्याप्रमाणे आपल्याला आचरण करावं लागेल आणि आपलं जीवन सुधारावं लागेल. कारण जग हे अशा अग्नीने जळत आहे. अग्नीने जळत आहे. जगाला माहिती नाही की आपण कसं वागलं पाहिजे. म्हणून यावरही भगवंतांनी सांगितलेलं आहे, कोणू हासो किमानंदो नित्यं पज्जलिते सती अंधकारेण ओनधा प्रदीपम न गवेसथ. म्हणजे भगवान म्हणतात, अरे तुम्ही जन्माला आले, जीवन छोटंसं आहे, तुम्ही कसले हसताना कसले खिदळता. तुम्ही समजून घ्या की तुम्ही अज्ञानाच्या अंधकारात बुडालेला आहेत आणि प्रज्ञेच्या दिव्याचा शोध पण घेत नाही. प्रज्ञा म्हणजे काय? शहाणपणा. तर शहाणपणा शिका. शहाणपणाशिवाय सम्यक दृष्टीशिवाय, सम्यक संकल्पाशिवाय काही मार्ग नाही. हा शहाणपणा तुम्ही मिळवा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा. अन्यथा हे सगळं व्यर्थ आहे. ते जे काही तुम्ही वागता, अकुशल कर्म करता, हे अज्ञानाची बळी आहात. याच्याने काही होणार नाही. जे आपण सांगितलं की पाप कर्म, त्याची फळ तुम्हाला भोगावेच लागतील. तुम्ही सद्गुणी व्हा, चांगले कुशल कर्म करा आणि आपलं जीवन सफल करा. कारण जीवन फार छोटंसं आहे. तर म्हणून ही आर्ट ऑफ लिव्हिंग भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की हा ग्रंथ घ्या, वाचा. कारण की धम्मदेशना मिळणे फार कठीण आहे. हे सगळेच कोणी सांगत बसत नाही. पण याचं भगवंतांनी जो उपदेश केलेला आहे हा धम्मपदात आहे. धम्मपद वाचा आणि आपला उद्धार करून घ्या. समजून घ्या. एक एक गाथेचा अर्थ समजून घ्या. कधी नाही समजलं तर आम्हालाही विचारा. आमचा फोन नंबर याच्यात दिलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे आचरण करून आपलं जीवन सफल करा. तर सगळ्यांचे मंगल हो, सगळ्यांचे कल्याण हो, सगळ्यांना सुख समृद्धी प्राप्त हो, सगळ्यांनी शीलाचं पालन करो. कारण शील म्हणजे नीतीने वागणे, शीलानं वागणे, सदाचाराने वागणे. आणि धम्म काय आहे? धम्म म्हणजेच नीती. नीती म्हणजेच धम्म. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मात दिलेला आहे. तर नीतीने वागलं तरच सफल होणार, अन्यथा दुःखच दुःख तुमच्या पाठीशी लागणार. तर अशा रीतीने सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो आणि सगळ्यांनी हा धम्मपद संग्रही ठेवावा अशी विनंती करू मी माझे भाषण संपवतो. आणि आपण सारे शांतचित्ताने मला ऐकत होतात, त्याबद्दलही आपले आभार. धन्यवाद. जय गुरु.